नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत. मी सतीश काळे. या सेशनचा मुख्य पर्पज होता की आपल्या मेकॅनिकलच्या सिलेबसचे ॲनालिसिस करणं. नुसतं टेक्निकलच्या सिलेबसचे ॲनालिसिस करणार नाही, बट नॉन टेक्निकलचे सुद्धा ॲनालिसिस करणं. बघा, आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. मेकॅनिकलचा सिलेबस एक्झॅक्टली काय असावा, काय असला पाहिजे, तो आपण डिटेलमध्ये सॉर्ट आउट केला आहे. तो तुम्ही निश्चितपणेच बघावा, त्याच्या अकॉर्डिंगली अभ्यास करावा. आता मी काही तुम्हाला वेटेज सांगत आहे बघा, सब्जेक्टप्रमाणे एक टेंटेटिव्ह वेटेज आपण एक्सप्लेन करूया. हे तसंच असलं पाहिजे, थोडंसं व्हेरिएशन त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं फायनली. बट तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केली आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर, नॉन टेक्निकलमध्ये असलेले हे जे 3 टॉपिक्स आहेत आपल्यासाठीचे, त्याच्यामध्ये एक ॲप्टी रिझनिंगचा पोर्शन आहे, त्याच्यामध्ये पुढे बघितलं तर आपण इंग्लिशचा पोर्शन आहे, आणि त्याच्यामध्ये हा मराठीचा पोर्शन आहे. तर कधी ध्यानात ठेवा, महाजनकोसाठी आतापर्यंत जे काही विचारलं गेलेलं आहे एक्झाम्स, त्याच्या IBPSनं ज्या काही एक्झाम्स कंडक्ट केल्या आहेत, तर त्यांचं जर ऑब्झर्वेशन आपण कुम्युलेटिव्ह जर ऑब्झर्वेशन बघितलं, ऑब्झर्वेशन म्हणजे त्यांच्या पेपर्सप्रमाणे ज्यांनी पेपर्स अटेम्प्ट केले आहेत ते आपले काही मित्र असतील, मित्र आहेत, त्यामध्ये विद्यार्थीसुद्धा आहेत, यांच्यावरनं हे कम्युलेटिव्ह कन्क्लुजन्स मी याच्यावरनं तुम्हाला सांगू इच्छितो. मराठीमध्ये तुम्ही बेसिक लेवलचं फक्त मराठीचं ग्रामर करायचं आहे. बघा, मराठीचं बेसिक लेवलचं ग्रामर करायचं आहे तुम्हाला. जास्त डेप्थ इथं पकडण्याची बिलकुलच गरज नाही. इवन JEEचा पेपर असू द्या की AEचा पेपर असू द्या, बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला इथं करायचे आहेत. ओके, आता ज्यावेळेस आपले मराठीचे लाईव्ह सेशन्स यूट्यूबला आणि आपल्या ॲपमध्ये, आपल्या कोर्समध्ये सुरू होतील, त्यामध्ये तुम्हाला आणखी जास्तीचं डिटेल मार्गदर्शन सर करतील की एक्झॅक्टली कुठला पोर्शन करायचा, एक्झॅक्टली कुठला पोर्शन करायचा. मी फक्त इथं डिफिकल्टी लेवल तुम्हाला सांगतोय. ह्या नॉन टेक्निकलचा सिलेबससाठीचा हा व्हिडिओ नाही आहे. इथं डिफिकल्टी लेवल एकदमच मीडियम, सिम्पल बेसिक टू मीडियम लेवलचे असणार आहे. बघा, इथं इंग्लिशला सर कुठला सिलेबस वापरायचा, काय करायचं, कुठले व्हिडिओज, नोट्स वगैरे वगैरे. तर इंग्लिशला मात्र तुम्ही आत्ताच हातात घेऊ नका इंग्लिशच्या अभ्यासाकरता. इंग्लिशला तुम्ही नंतरचा वेळ द्या, कारण इंग्लिशच्या सिलेबसमध्येच असण्याच्या बद्दलची काही शंका आहे. एक्झामच्या काही दिवस अगोदर आपल्याला इंग्लिशचं अस्तित्व समजून येणार आहे. त्याच्यामुळे इंग्लिशला आता तरी अभ्यास करू नका. इंग्लिश जरी असेल तरी तुम्हाला इंग्लिश फक्त आणि फक्त बेसिक आणि मीडियम लेवलचंच इंग्लिश विचारलं जाणार आहे, असं विचारलं गेलं आहे आतापर्यंतचं. ॲप्टी आणि रिझनिंग्स ऑब्वियसली IBPS पेपर सेट करत आहे, कंडक्ट करत आहे, ह्यांचे चान्सेस आहे जास्तीचे. ॲप्टी आणि रिझनिंगमध्ये रिझनिंगला फार जास्तीचं महत्त्व द्यावं तुम्ही. रिझनिंगचे यूट्यूबचे सेशन्स, ॲपमध्ये सेशन्स, महत्त्वाचा सिलेबस आणि महत्त्वाचे इम्पॉर्टंट MCQ सेशन्स आपले होणार आहेत, लवकरच होत आहेत. बघा, वन ऑफ द रिनाऊड फॅकल्टी आहे, खूप सगळा अनुभव आहे, खूप सगळ्या त्यांच्या एक्झाम्स त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत, आणि तीच फॅकल्टी आपल्या इथं आहे. ॲप्टी आणि रिझनिंगचे खूप महत्त्वाचे सेशन्स आपल्या यूट्यूबवरती आणि त्याच टाईपमध्ये ॲपमध्ये सुद्धा होणार आहेत. ॲपमध्ये जो 999चा कोर्स आहे ना, त्याच्यामध्ये हे सगळेच इंग्लिशच्या सरांचे, मराठीच्या सरांचे, ॲप्टी आणि रिझनिंगच्या सरांचे हे सगळ्यांचे सेशन्स होणार आहेत. ओके, टेक्निकलचे सुद्धा तसंच आपण डिस्कस करूया. याला मात्र तुम्हाला महत्त्व द्यावंच लागणार आहे. प्रिव्हियस इयरचे ज्या काही बँकिंगच्या एक्झाम्स झाल्या होत्या, त्यांच्या तुम्ही POचे पेपर्स तुम्ही निश्चितपणे फॉलो करावे. ओके, आणि त्याच लेवलचा सिलेबससुद्धा आपल्या इवन ॲपमध्ये सुद्धा कवर आहे, आणि त्याच लेवलची तुमची प्रिपरेशनसुद्धा असणं अपेक्षित आहे. बघा, टेक्निकल सिलेबसला बघूया आपण. सर, टेक्निकलमध्ये कोणाला कसं वेटेज द्यावं काही समजत नाही आहे. सिलेबसचं खूप सगळं आहे, या सिलेबस खूप सगळ्याच आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे. तर ऑब्वियसली टेक्निकलच्या सिलेबसपासून मी सुरुवात करू इच्छितो. बघा, थर्मल सेक्शनपासून. थर्मल सेक्शनला जर तुम्ही बघितलं, मुख्यतः ह्याच्यामध्ये काय येतं बरं, ह्याच्यामध्ये मुख्यतः येऊन जाईल बघा हे थर्मोडायनामिक्स. ओके, नंतर ह्याच्यामध्ये पुढंच असलेलं आहे आपलं हे पॉवर प्लांट, त्याच्यामध्येच पुढे असलेलं आपलं हे हीट ट्रान्सफर. ओके, या 3 विषयांना तुम्ही जास्तीचंच महत्त्व देणं अपेक्षित आहे थर्मल सेक्शनमध्ये. 3 विषयांना. थर्मोडायनामिक्सला ऑब्वियसली थर्मोडायनामिक्समध्ये काय विचारलं जातं, काय सिलेबस आहे, तो आपण लगेचच आता PPTद्वारे डिस्कस करूया. पॉवर प्लांटमध्ये तो ऑब्वियसली स्टीम पॉवर प्लांटला तुम्हाला अत्यंत जास्तीचं महत्त्व द्यावं लागणार आहे. स्टीम पॉवर प्लांट तुम्हाला एकदम चांगल्याच प्रकारे करावा लागणार आहे. आता हा जो मी काही सेशन घेत आहे तो AEसाठी सुद्धा व्हॅलिड आहे, JEEसाठी सुद्धा व्हॅलिड आहे. दोघांसाठी सिलेबस मात्र तंतोतंत सेमच आहे, त्यात तर काही प्रश्नच नाही आहे. ओके, जो AEला सिलेबस असणार तो JEEला सिलेबस असणार. काठिण्य पातळी मात्र JEEची रिलेटिव्हली फार कमी असणार आहे AEच्या कम्पेअरमध्ये. फार कमी म्हणजे फारच कमी नाही, फक्त बेसिक टू मीडियम लेवलचे क्वेश्चन्स JEEला विचारले जाणार आहेत, आणि AEसाठीचे आपले बेसिक लेवलचे पण असणार आहेत, मीडियम लेवलचे पण असणार आहेत, आणि काही हार्ड लेवलचे सुद्धा प्रश्न विचारले जाणार. त्या हार्ड लेवलमध्ये काही न्यूमरिकलसुद्धा असतात, आणि ह्या IBPS थ्रू जे काही न्यूमरिकल सेट्स होतात ते फॉर्म्युला बेस्ड असतात. बघा, फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणार, त्या फॉर्म्युलावरती आधारितच ते कन्सेप्ट्स असतात. फॉर्म्युल्यावरती तुम्हाला व्हॅल्यूज ठेवून तुम्हाला ॲन्सर काढायचे असतात.
तुम्हाला काही 4-5 ऑप्शन्स दिले असेल, 5 ऑप्शन्स असतात, त्या 5 ऑप्शन्सपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे, फक्त ह्यांच्यामध्ये 5 ऑप्शन्स असतात. जनरली आपण प्रॅक्टिस करताना 4 ऑप्शनवरती प्रॅक्टिस करतो, 4 वरतीच प्रॅक्टिस करावी, 4 वरतीच प्रॅक्टिस करून पुढे जावं. ओके, काही नाही, लॉजिक तर तेच आहे बघा. याच्यामध्ये थर्मल सेक्शनमध्ये हे तर महत्त्वाचंच आहे. ह्याचा नेमका सिलेबस कुठला करायचा आपल्याला, काय सिलेबस आहे एक्झॅक्टली याच्यामध्ये करण्याचा सुद्धा, तो सुद्धा आपण डिस्कस करूया. आता थर्मल सेक्शनविषयी आपण बोलू. थर्मल सेक्शनचे आणखी बाकीचे विषय म्हटल्यानंतर RAC रेफ्रिजरेशन आलं, त्यामध्ये IC इंजिन आलं, याही विषयांबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये तसंच वेटेज असणार आहे जसं थर्मलला असणार आहे बघा, की ऑब्वियसली तुम्ही हे कन्क्लुजन काढायचं की कुठल्या कुठल्या ब्रँचेस एलिजिबल आहेत. बरं, कुठल्या कुठल्या ब्रँचेस एलिजिबल आहेत महाजनकोच्या ए आणि JEE-साठीच्या, स्पेसिफिकली एईला कुठल्या ब्रँचेस एलिजिबल आहेत ती तुम्ही बघितलं की थर्मलच्या साईडचं, मेकॅनिकलच्या साईडचं, इंडस्ट्रियल आणि त्याच टाईपमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, तुम्ही एलिजिबिलिटी बघा, एकदा चेक करा, त्याच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला विचारलं जाणार, यात तर काही शंकाच नाही आहे. मॅन्युफॅक्चरिंगला ॲज युजल महत्त्व असणार. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येणारं मुख्यतः असणाऱ्या बेसिक आपल्या सिलेबसला आपण त्या PDF द्वारेच डिस्कस करायला सुरुवात करूया. तसंच इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसुद्धा असणार बघा. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा एक पूर्ण टॉपिक जो असतो, त्यामध्ये कंटेंट जे असतं त्या डिस्कशनला आपण लगेच सुरुवात करूया. JEEला तुमचा प्रश्न असा आहे की सर JEEला न्यूमेरिकल्स आम्हाला करणं अपेक्षित आहे का? JEE लेवलला तुम्हाला न्यूमेरिकल्स करण्याची जास्तीची गरज नाही, जरी केली तर जस्ट फॉर्म्युला बेसिसवरती करायचं आहे बघा. ते फॉर्म्युला बेस्ड करायचं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये आणखी इतर सुद्धा लिहितो बघा, ऑदर तर ऑब्वियसली ॲज युजल ऑदर असणारच असणार, पण ह्या तिघांना तुम्हाला जास्तीची प्रायोरिटी द्यावंच लागणार. ऑदरमध्ये मग आपले डिझाईनचे विषय आले, त्याच टाईपमध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आलं, थेरी ऑफ मशीन आलं, याच्याविषयी आपल्याला आता लगेचच बोलायचं आहे. सुरुवात करूया आपण थर्मोडायनॅमिक्सपासून ॲज युजल. हे बघा, थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्ही थर्मोडायनॅमिक्स ओपन करा, थर्मोडायनॅमिक्स सिस्टम्स काय असतात, कुठल्या प्रोसेसेस असतात वेगवेगळ्या, त्यांचे कर्व, त्यांचे स्लोप्स, त्यांचे इक्वेशन्स इत्यादीवरती प्रश्न हमखास विचारले जाणार आणि कंटेंट सर्वत्र हे अवेलेबल असतं. त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं असेल, महत्त्वाचं याच्यामध्ये तर 0th लॉ, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्या फर्स्ट लॉमध्ये येणारं जे हीट असतं, वर्क असतं, वेगवेगळ्या प्रोसेससाठी हीट काय असतं, वर्क काय असतं, त्यांचे ग्राफ्स इत्यादीबद्दल आणि कंपॅरिझनबद्दल क्वेश्चन्स तुम्हाला कन्फर्म विचारले जाणार, यात काही शंकाच नाही. नंतर आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. नाहीतरी तसं बघितलं तर आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा जो आहे ना, हा आपल्याला RACमध्ये सुद्धा वापरला जातो जशाच तसा. म्हणजे इथंच तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता ह्या सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा. त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज, एफिशियन्सीज, COPs, त्यांचं कंपॅरिझन इत्यादी आणि असलेले काही न्यूमेरिकल्स क्वेश्चन्स, सोपे लेवलचे न्यूमेरिकल्स क्वेश्चन्स इथनं विचारले जातील. नंतर तुमचा जो टॉपिक आहे अभ्यासाचा, त्याला की महत्त्व तुम्ही देणार आहात, तो आहे आपला हा प्युअर सबस्टन्सचा. प्युअर सबस्टन्समध्ये काय विचारलं जाणार तुम्हाला, तर प्युअर सबस्टन्स काय असते, तुमचे वेगवेगळे फेज रूल काय असतो, आयडियल फ्लूइड कुठला आहे, रिअल फ्लूइड कुठला आहे, त्याच टाईपमध्ये प्युअर सबस्टन्सेसमध्ये येणारे PV, TV, TS टाईपचे वेगवेगळे ग्राफ्स, क्रिटिकल पॉईंट, ट्रिपल पॉईंट इत्यादीविषयी प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचं रिझन आहे पॉवर प्लांटचा बेसिक्स हा टॉपिक आहे. ठीक आहे, नंतर पुढे थर्मोडायनॅमिक्समध्ये राहिलंच काय मग आता वेगळं, अवेलेबिलिटी काय असतं, अनअवेलेबिलिटी काय असतं, एक्झर्जी वगैरे, एनर्जी या इत्यादी फंक्शन्सविषयी तुम्हाला विचारलं जाईल. आणि ॲट द एंड आपण बघतो थर्मोडायनॅमिक रिलेशन्स. काही रिलेशन्स आहेत, स्टँडर्ड रिलेशन्स आहेत, त्याच्या काही ट्रिक्स आहेत ते ध्यानात ठेवण्यासाठीच्या, त्या तुम्ही फॉलो करून त्या रिलेशन्सला तुम्ही आरामशीरपणे ध्यानात ठेवू शकता. याच्यामध्ये आणखी असलेलं नसलेलं ते ज्यूल्स जो फंक्शन आहे किंवा थ्रॉटलिंग कोइफिशियंट जो असतो तो तुम्हाला करणं आणखी अपेक्षित आहे, याच्यामध्ये तो एक्सपेक्टेडच आहे. थर्मोडायनॅमिक्सला जर आपण आणखी पुढे नेलं थोडंसं, तर थर्मोडायनॅमिक्समध्ये असलेले हे कंप्रेसर, ॲट द एंड कंप्रेसर हे सुद्धा एक पॉवर कन्झ्युमिंग पॉवर प्लांटच आहे आपला, त्यालाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. एअर पॉवर प्लांट एअर कंप्रेसरविषयी तुम्हाला माहिती घेणं अपेक्षित आहे. त्याचे असलेले बेसिक टाईप्स, त्याच्या PVDच्या डायग्राम्स, त्याचे काही इक्वेशन्स आणि त्याच्यामध्ये येणारे छोटे मोठे स्टॉलिंग बिलिंगचे प्रॉब्लेम्स इत्यादी तुम्हाला हे करणं अपेक्षित आहे. पुढे पॉवर प्लांटमध्ये जर आपण मुख्यतः बघितलं तर आपला हा जो थर्मल पॉवर प्लांट आहे, तुम्हाला जशाच तसा इन डेप्थ सगळे त्याच्यामध्ये असलेले रेशो, थर्मल पॉवर प्लांटच्या साईट सिलेक्शन्सपर्यंत तुम्हाला करायचं आहे. मग मध्ये येणारा हा थर्मल पॉवर प्लांटचा पार्ट म्हणजे बॉयलर असणार. मग प्रत्येक जो कंपोनंट आहे थर्मल पॉवर प्लांटचा त्याच्याविषयी, त्याच्या टाईप्सविषयी आणि त्या थर्मल पॉवर प्लांटच्या अगोदर आणि नंतर प्री प्रोसेसिंग म्हणजे ॲशपासनं किंवा कोलपासनं
त्याच्या हँडलिंगपासनं, नंतर बॉयलरचे असलेले वेगवेगळे टाईप्स, मग त्याच्यामध्ये ड्रॉट्स, मग त्याच्यामध्ये सगळंच पुढचा बॉयलरच्या आतमधले असलेले सगळे हे सुपर हीटर, प्री हीटर सगळंच तुम्हाला करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा सगळे टॉपिक्स करण्याचा हा आपला टॉपिक थर्मल पॉवर प्लांट, औष्णिक विद्युत केंद्र त्याला मराठीत म्हणतो आपण. जेई असू द्या, एई असू द्या. गॅस पॉवर प्लांटसुद्धा महत्त्वाचा कसं आम्हाला गॅस पॉवर प्लांट तुम्हाला करणं अपेक्षितच आहे. कारण थर्मल पॉवर प्लांट जर तुम्ही बघितला ॲज अ रँकाईन सायकल म्हणून जर तुम्ही स्टडी केला, तो थर्मोडायनॅमिक्समध्ये पण स्टडी कराल, इथं पण स्टडी कराल, इथं थोडं जास्त लेवलला स्टडी कराल, डेप्थ जास्त असेल तुमची. आपल्याला माहिती आहे ना, पॉवर प्लांटच्या आपल्याला जर कॅपॅसिटी वाढवायची असेल तर वेगवेगळ्या टाईपच्या मेथड्स वापरल्या जातात ना, त्या सगळ्या तुम्हाला मेथड्स एफिशियन्सी वाढवण्यासाठी त्या तुम्हाला सगळ्या बघायच्या आहेत त्याच्यामध्ये. तशाच मेथड्स इथंसुद्धा गॅस पॉवर प्लांट्समध्ये आहेत. गॅस पॉवर प्लांटमध्ये थर्मलमध्ये बरीचशी सिमिलॅरिटी असते बघा. फक्त इकडं वर्किंग फ्लूइड वॉटर असणार आहे, इकडं ॲज अ वर्किंग फ्लूइड गॅस असणार आहे. ओपन क्लोज त्यांचे टाईप्स आणि त्यांचेसुद्धा परफॉर्मन्स एनहान्सिंग मेथड्स आपल्याला इथं डिस्कस करणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. सिमिलर काही प्रमाणात बेसिक लेवलला तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्यांचे रिॲक्टर, हे ते रिॲक्टर कोर कशापासून बनलं जातं, कुठले मटेरियल काय वापरले जातात, कोणाचं काय फंक्शन असतं आणि कुठल्या रेडिओ एलिमेंट्स इथं वापरायचे असतात इत्यादी माहिती न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये अपेक्षित आहे. बेसिक लेवललाच करा, तेवढंसं जास्त यांच्या दोघांचं एवढं महत्त्व देऊ नका. तसंच डिझेल पॉवर प्लांट एकदम बेसिक लेवलला करा, कमी लेवलला करा, थोडासाच करा. हा रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसला मात्र तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. इथं सोलार एनर्जीविषयी बघावं लागणार तुम्हाला. सोलार एनर्जीच्या रिलेटेड असलेल्या टर्मिनॉलॉजीज ज्या की वापरात असतात आणि बऱ्याचशा एक्झाम्सला तुम्हाला कमी अधिक प्रमाणामध्ये दिसतील बघा. हे सोलार पॉइंट काय असते, सोलार सेल्स, त्याचे ॲप्लिकेशन्स, नंतर विंड टर्बाईन, विंड पॉवर प्लांट काय असतो, बेसिक लेवलची माहिती आहे इथं, बेसिक लेवलची माहिती आहे. मग याच्या संदर्भात साईट सिलेक्शन ऑफ विंड पॉवर प्लांटसुद्धा काही प्रमाणात तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. पुढे आहे बघा आपल्याकडं असाच एक महत्त्वाचा विषय, त्याचं नाव आहे फ्लूइड मेकॅनिक्स. एकदम सुरुवातच होते बघा फ्लूइड प्रॉपर्टीजमधनं, आणि ह्या काही 8 ते 9 ज्या फ्लूइड प्रॉपर्टीज आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावरती कंपल्सरी एक प्रश्न आहे असं तुम्ही समजून घ्यायचा. ओके ना. नंतर हे फ्लूइड स्टॅटिक्स काय असतं, प्रेशर मेजर करण्यासाठीचे असलेले मॅनोमीटर्स, प्रेशर कसं मोजायचं त्याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन्स, बायोन्सीचा इफेक्ट आणि बायोन्सीच्या रिलेटेडचे हे सगळे पॅरामीटर्स आहेत. मग म्हणजे हायड्रोस्टॅटिक आहे ॲक्च्युली हे पुढचं. फोर्सेस ऑन द सबमर्ज बॉडीज, स्टॅबिलिटी ऑफ द फ्लोईंग बॉडी, फ्लोएटिंग बॉडी, सबमर्ज बॉडी ह्यांच्या स्टॅबिलिटीचे महत्त्वाचा पॅरामीटर आहे. ओके. नंतर काही प्रमाणामध्ये हे कंट्रोल व्हॉल्यूम ॲनालिसिस वगैरे ह्याला काही महत्त्व देऊ नका. हे मास इक्वेशन जे आहे, मोमेंटम इक्वेशन जे आहे, एनर्जी इक्वेशन आहे, म्हणजेच कंटिन्युटी इक्वेशन तुम्हाला बघायचं आहे. कंटिन्युटी म्हणजे मास कॉन्झर्वेशन बघा तुम्ही, आणि एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन मात्र बघा. हे मोमेंटमचं कॉन्झर्वेशनचं इक्वेशन नाही बघितलं तरी चालतं, इथं काही जास्त महत्त्व देऊ नका त्याला. नंतर थोडंसं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, मोमेंटम बघायचं, बर्नॉलीज बघायचं, डायमेन्शनल ॲनालिसिसमधले नंबर्स तुम्हाला मात्र अभ्यासायचे आहेत. नंबर्स ते महत्त्वाचेच असतात आणि महत्त्वाचेच आहेत ते. नंतर ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी, जे कायनॅमेटिक्सचा जो पार्ट आहे ना, ह्याला जास्त महत्त्व दिसत नाही, एकदम बेसिक लेवलला करायचं तुम्हाला. हे फ्लूइड कायनॅमेटिक्समध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहेत बघा, स्ट्रीम फंक्शन, स्ट्रिक लाईन, ही लाईन, ती लाईन, फक्त डेफिनेशन्स बघायच्यात, त्यांचे इक्वेशन्स बघायचे थोडक्यामध्ये, त्यांचे स्लोप्स, त्यांची रिलेशन्स, स्टडीसाठी काय असतं आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती इथं घ्यायची आहे फ्लूइड कायनॅमेटिक्समध्ये. नंतर पुढे ॲज अ लास्ट टॉपिक म्हणल्यानंतर फ्लो थ्रू द पाईप बघा, फ्लो ओव्हर द प्लेट्स बघा. फ्लो ओव्हर द प्लेट्स म्हणजेच त्याला आपण बॉन्ड लेअर थेरी म्हणतो, आणि फ्लो थ्रू द पाईप्समध्ये लॅमिनार फ्लो असतो, टर्ब्युलंट फ्लो असतो, यांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे. इत्यादी पोर्शन हा महत्त्वाचाच असणार आहे. आपल्या लॉसेसला पण महत्त्व द्या. म्हणजे आता फ्लूइड मेकॅनिक्समध्ये महत्त्वाच्या, आता पाईप फ्लो म्हणलं की लॉसेस आले, लॉसेसला जास्तच महत्त्व द्या तुम्ही सुद्धा, कारण पाईप फिटिंगमध्ये सुद्धा त्याच्या करस्पॉन्डिंग लॉसेसचा पार्ट असतो बघा, त्यालाही आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. आता नंतर आहे हायड्रॉलिक मशीन्स, त्याच्या संदर्भाचा असलेला पार्ट. आजकाल जर बघितलं तुम्ही IBPS इम्पॅक्ट ऑफ जेटला फोकस करतं बघा. BMCला तर मागच्या वेळेस IBPSनं विचारलं गेलं होतं इम्पॅक्ट ऑफ जेटवरती. आता इम्पॅक्ट ऑफ जेट म्हणजे काय, आताही इकडेही विचारलं जाईल का, तेवढीशी जास्तीची शक्यता नाही, पण त्याचे क्वेश्चन्स बघा तुम्ही. क्वेश्चन्स म्हणजे कसे, एकदम मेमरी बेस्ड क्वेश्चन्स, मेमरी बेस्ड त्याचे फॉर्म्युलेज आहेत, ते तुमच्या पार्ट असले पाहिजे. इम्पॅक्ट ऑफ जेट. हायड्रोलिक टर्बाईन्स मात्र तुम्ही चांगल्या लेवललाच करा. हायड्रोलिक टर्बाईन्स तीन टाईप्स महत्त्वाचे टर्बाईन्स, पेल्टन, फ्रान्सिस, कापलान, त्यांचे कोरिलेशन्स, त्यांचे क्लासिफिकेशन्स बघा, म्हणजे टर्बाईनचं क्लासिफिकेशन बघा, त्यांच्या वेगवेगळ्या स्पीड्स बघा, ऑपरेटिंग कंडिशन्स बघा,
इनलेटचे ट्रँगल्स बघा, रेडियलसाठी ट्रँगल्स कसा असतो, एक्झिटसाठी कसा असतो, थोडक्यात ते बघून घ्या. आणि मग बाकीची इन्फॉर्मेशन बाकीची इन्फॉर्मेशन म्हणजे काही मेमरी बेस्ड इन्फॉर्मेशन असते की फ्लो रेशो काय असतो, फ्लो रेशो काय असतो, किंवा आणखी हा रेशो, स्पीड रेशो, तो रेशो, तो याची माहिती या टर्बाईन्समध्ये आहे बघा. हे पंपला मात्र तेवढ्या डिटेलमध्ये नाही करायचं तुम्हाला. इथं मॉडल लॉज वगैरे करणं अपेक्षित आहे. पंपला मात्र तेवढ्या डिटेलमध्ये नाही. टाईप्स पंपचे बघायचे आहेत तुम्हाला, आणि पंपचे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स बघायचे आहेत तुम्हाला. ओके ना. आणि पंपची असलेली थोडीशी पुढची काही प्रॉब्लेम्स जे पंपमध्ये फेस होत असतात कॅव्हिटेशनचे प्रॉब्लेम्स, हेही ते डिस्कस करायचं आहे. हायड्रोलिक ॲप्लिकेशन्समध्ये काही ठराविक नावं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. हायड्रोलिक रॅम असेल, हायड्रोलिक लिफ्ट असेल, ते परफॉर्मन्स कर्व्स फक्त आणि फक्त तुम्हाला टर्बाईनचे करायचे आहेत. ते सुद्धा बेसिक लेवलचे करायचे आहेत. ही आपल्या टेलिग्रामची लिंक आहे. ही PDF आपल्या टेलिग्रामवरती येणारच आहे. त्याला तुम्ही बघू शकता. आणि आपल्या टेलिग्रामला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जॉईन होऊ शकता. इंजिनचा पार्ट जो आहे तो करायचा आहे का सर? आपल्याला करायचा आहे. काय करायचं आहे बरं एक्झॅक्टली? तो सिलेबस बघून तुम्ही असं समजून घेऊ नका की सर याचा सिलेबस तर फार जास्त आहे. त्याचे डायरेक्टली पॉईंट्सच दिलेत आपण काय करायचं आहे तुम्हाला. अगोदर तर तुम्हाला हे सायकल्स करायचे आहेत बघा. ते तर थर्मलमध्ये पण तुम्ही करणारच. नंतर ते कार्नोट सायकल हा सुद्धा वरचाच पार्ट आहे तसा बघितला असता. हे दोन्ही वरचेच पार्ट्स आहेत. नंतर IC इंजिनचं क्लासिफिकेशन, एअर स्टँडर्ड सायकल्समध्ये 3 सायकल्स, त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. त्यांचे एफिशियन्सी मात्र तुमच्या पार्ट असल्या पाहिजेत. थोडक्यामध्ये CI आणि IC इंजिनमध्ये कसं कंबशन होतं, ह्याच्यामध्ये मेजरमेंट, वेगवेगळे पॉवर कसं मोजवतो आपण, बरोबर की नाही. पॉवर मोजण्यासाठी कुठल्या मेथड्स वापरतो किंवा त्यांचे नावं. त्याच टाईपमध्ये एमिशन कंट्रोल्स, इंजिनमधनं निघणारं जे एमिशन असते जे की नॉन रिन्युएबलच्या संलग्न पार्ट आहे. पण तरीसुद्धा इकडं थोडा वेगळ्या लेवलला स्टडी करतो आपण. इंजिनचे एमिशन्स, CO असेल, CO2 असेल, त्यांना मोजण्यासाठी जे काय वापरलं जातं त्यांचे नावं माहिती पाहिजेत तुम्हाला. अल्टरनेटिव्ह फ्युएल्स कुठले असतात, फक्त नावं बेसिक लेवलला. कार्बोरेशनच्या रिलेटेडची माहिती, वेगवेगळे इग्निशन सिस्टम्स, लुब्रिकेशन सिस्टम्स, कूलिंग सिस्टम्स, वॉल टायमिंग डायग्राम्स बेसिक लेवल करा येतं. आणि CNG विषयीची माहिती, LPG विषयीची माहिती आणि वँकेल इंजिन्स. हे नाही केलं तरी चालेल एक वेळेस, हे नाही केलं तरी चालेल. ओके. हे मात्र फक्त एवढ्या नावाचा तुम्ही मात्र अभ्यास कमीत कमी ठेवा. कमीत कमी ठेवा. पुढे आहे बघा सॉमवरती हार्डली 2-3 प्रश्न टार्गेट होऊ शकतात. 2-3 प्रश्न म्हणजे तुम्ही मार्क्स समजून घेऊ शकतात. प्रॉपर्टीज ऑफ मेटल इथं करू शकता किंवा दुसरीकडं मटेरियल सायन्समध्ये पण करू शकता. स्ट्रेस स्ट्रेन याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. SFD BMD सुद्धा इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन्स जर विचारले जातील तुम्हाला न्यूमेरिकल तर इथं विचारले जातात. स्ट्रेस स्ट्रेन मात्र इम्पॉर्टंट आहे. याचे असलेले सगळ्या व्हॅल्यूज वगैरे, कॉन्स्टंट्स वेगवेगळे, पॉयझन्स असेल किंवा इलॅस्टिसिटीचे वेगवेगळे कॉन्स्टंट्स, E असेल, म्यू असेल, G असेल, K असेल, हे सगळे कॉन्स्टंट्स. बेंडिंगचे इक्वेशन्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. डिफ्लेक्शन ऑफ बीममधले डिफ्लेक्शनचे जे काही फॉर्म्युलेज आहेत बघा, डिफ्लेक्शन, याचं डिफ्लेक्शन, त्याचं डिफ्लेक्शन, ते कंपल्सरी माहिती असू द्या. टॉर्शन ऑफ शाफ्ट, ह्याच्यामध्ये सुद्धा टॉर्शनचं इक्वेशन माहिती असलं पाहिजे तुम्हाला. शिअर स्ट्रेसच्या डायग्राम माहिती असले पाहिजेत. प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेनचे कॉन्सेप्ट्स माहिती असले पाहिजेत आणि तुम्हाला डायग्राम्स पण काढता आल्या पाहिजेत. आणि त्यांचे फॉर्म्युलेसुद्धा थिक आणि थिन, हे सुद्धा प्रेशर व्हेसल्स मात्र महत्त्वाचे आहेत बरं का. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. कारण पॉवर प्लांटमध्ये, स्टीम पॉवर प्लांटमध्ये हे थिन प्रेशर व्हेसल, थिक प्रेशर व्हेसल्सचा वापर आहे ना, ॲज अ बॉयलर म्हणून, ॲज अ कंडेन्सर म्हणून, आणि इतरत्र आणखी आतमधले असलेल्या ट्यूब्स वगैरे. सो थिन काय असते, थिक काय असते, त्याचे फॉर्म्युले, दोघातला रिलेशन्स, हे माहिती असू द्या. ओके. नंतर पुढे थेरी ऑफ मशीन्समध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन ॲनालिसिस जी करतो ना आपण, त्याच्याही अगोदर मेकॅनिझम्स. आता इथं हे नाव येणं अपेक्षित होतं. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपले सुरुवातीचे मेकॅनिझम्स माहिती असणं अपेक्षितच आहे तुम्हाला. जे सुरुवातीचे मेकॅनिझम आहे 4 बार 2 बार या टाईपचे मेकॅनिझम्स. मग असल्या डिग्री ऑफ फ्रीडमचे क्रायटेरियाज, मग याच्या डिग्री ऑफ फ्रीडम, त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम, हे सगळं मेकॅनिझमचा स्टडी इथं कंपल्सरी आहे. डायनामिक ॲनालिसिस ऑफ द लिंकेजेस करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. ह्या व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन्स बेसिक लेवलला काही पॅरामीटर्स आहेत की कोरोलिस ॲक्सलरेशन काय असतो, याची व्हेलॉसिटी काय असते, त्याची व्हेलॉसिटी काय असते, काही क्वेश्चन्समधनं याला तुम्ही करू शकता किंवा प्रॉब्लेम्समधनं याला तुम्ही बघू शकता बघा. इथं आहे ना ॲनालिसिस ऑफ द प्लेन मेकॅनिझम्स. ॲक्च्युली हाच पार्ट आहे तो ॲनालिसिस ऑफ प्लेन मेकॅनिझम्स म्हणजेच हे असतं ऑलमोस्ट. आता कॅम्सचे टाईप्स बघा, गिअर आणि गिअर ट्रेन्समध्ये त्याचे गिअरचे टाईप्स बघा, गिअर ट्रेनचे गिअर रेशोज काय असतात, वेगवेगळ्या गिअरच्या डेफिनेशन्स कशा असतात, काय असतात.
फ्लायव्हील्स आणि गव्हर्नर्समध्ये सुद्धा फ्लायव्हीलचा करो बघा, फ्लायव्हीलचे एनर्जी स्टोरेजचे इक्वेशन्स बघा. गव्हर्नरला बेसिक लेवलला स्टडी करा तुम्ही. बॅलन्सिंग ऑफ रेसिप्रोकेटिंग मासेसला सुद्धा बेसिक लेवलला स्टडी करा, जस्ट इंट्रोडक्टरी लेवलला स्टडी करा. गायरोस्कोपसुद्धा बेसिक लेवलला स्टडी करा याचा. ओके, गायरोस्कोप काय असतो, मग गायरोस्कोपिक कपल, त्याचा इफेक्ट एखाद्या उदाहरणाद्वारे तुम्ही तो समजून घ्या. बेसर फोर्स व्हायब्रेशन करायचे का मला बरं. व्हायब्रेशनमध्ये फ्री आणि फोर्स्ड व्हायब्रेशन ऑफ सिंगल डिग्री फ्रीडम, इफेक्ट ऑफ डॅम्पिंग, व्हायब्रेशन आयसोलेशन, रेझोनन्स, क्रिटिकल स्पीड्स ऑफ द शाफ्ट. क्रिटिकल स्पीड ऑफ द शाफ्ट करायचे आणि हे जे नावं वाचलेत मी आता तुम्हाला, ओके, त्याला बेसिक लेवलला टच करायचं आहे तुम्हाला, व्हायब्रेशनला सुद्धा. ओके, हे खाली आलं बघा आपलं, ते वरचा पार्ट होता तो कंबशन एस आय आणि सी आय इंजिनचा. सर रेफ्रिजरेशनमध्ये काय करावं बरं आम्ही. ॲज युजल हे रिव्हर्स कार्नोट सायकल काय असते, एअर रेफ्रिजरेशन सिस्टम्स कुठले आहेत बरं बेसिक लेवलच्या, त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत. नंतर महत्त्वाची इथं व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम आहे, त्याला मात्र तुम्ही चांगलाच अभ्यास करा. नंतर व्हेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये कोणाला रेफ्रिजरंट वापरलं जातं, कोणाला कूलंट म्हणून वापरलं जातं, आणि कुठले वेगवेगळे टाईप्स आहेत तुम्हाला, लिथियम ब्रोमाइडचे असू द्या किंवा NH3SO4चे असू द्या किंवा आणखी इतरत्र ट्रिपल फ्लूइड सिस्टम वगैरे असू द्या, हे मात्र बघा. रेफ्रिजरंट्स कुठले वापरले जातात, त्यांचं नॉमेनक्लेचर कसं असतं त्याच्याविषयी माहिती. सायक्रोमेट्रीमध्ये तुम्हाला बेसिक्स एअर कंडिशनिंग सिस्टम्स माहिती असणं अपेक्षित आहे. बेसिक लेवलची एअर कंडिशनिंग सिस्टम, सायक्रोमेट्रिक प्रोसेसेस त्या चार्टवर तुम्हाला दाखवता आल्या पाहिजेत. सायक्रोमेट्रिक चार्ट. आणि एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये समर काय असतं, विंटर काय असते, ऑल सिजनल एअर कंडिशनिंग सिस्टम विषयी फक्त बेसिक लेवलची माहिती ठेवा. ओके, बेसिक लेवलची माहिती ठेवा. नंतर हीट ट्रान्सफरमध्ये काय करणार बरं तुम्ही, ते मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर आणि इत्यादी हा अभ्यास. याच्यामध्ये असलेलं महत्त्वाचं आहे बघा हीट एक्सचेंजर. ओके, महत्त्वाचं असलेलं हीट एक्सचेंजर. कंडक्शन अनस्टेडी स्टेट मात्र तुम्ही करू नका, गरजेचं नाही आहे तुम्हाला. फक्त सिलेबसमध्ये असणार ते तुमच्या कुठंतरी डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये. फ्री फोर्स कन्व्हेक्शनला सुद्धा बेसिक लेवललाच करायचं आहे तुम्हाला. तसंच इंजिनिअरिंग मेकॅनिक्स बघितलं तर त्या असलेल्या डायग्राम्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स एकदम सुरुवातीचा पार्ट नाही का, तो मात्र करा तुम्ही. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे फोर्सेस सिस्टम असतात ना, कोप्लेनार, कॉनकरंट, ते फोर्स सिस्टम्स करा. हे ट्रसेस आणि फ्रेमला फक्त त्या कसं ओळखायचं, कसं तो रिजिड ट्रस आहे म्हणजे स्ट्रक्चर आहे का सुपर स्ट्रक्चर आहे, हे ओळखायचं कसं, एक छोटासा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ लिंकेजेसचा, तो मात्र करा तुम्ही याच्यामध्ये. व्हर्च्युअल वर्कला फक्त फॉर्म्युला ध्यानात ठेवा, 2-3 फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये, तेवढे ध्यानात ठेवा. कायनेटिक एनर्जीचा आणि वर्कच्या रिलेटेडचा फॉर्म्युला. ओके, आणि पुढचे ॲनालिसिस हे लिहिले इम्पल्स आणि मोमेंटम हे इकडं नाही केलं तरी चालतं, ते तुम्हाला कधी कधी इम्पॅक्ट ऑफ जेटमध्ये दिसून येतं बघा पुस्तकांमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये सुद्धा. ओके, नंतर हे कोलिजन बिलिजन करत बसू नका, कोलिजनचा पार्ट करू नका, एनर्जी फॉर्म्युलेशनसुद्धा करू नका. डायनॅमिक्समध्ये हे थोडक्यामध्ये करायला, थोडक्यामध्येच करा. हे कायनॅमिक्स आणि डायनॅमिक्सचा जो पार्ट आहे थोडक्यामध्येच करा. नंतर सर डिझाईनमध्ये काय करायचं बरं, कुशीची डिझाईन करायची बरं तुम्हाला. तुम्हाला काय अशी मोठी डिझाईन नाही करायची, पण डिझाईनमध्ये एक आहे बघा, फेल्युअर थेरीज आहेत बघा वेगवेगळ्या. वॉन मायसेस थेरीन, वॉन कॉर्मॉन थेरीन, नंतर डिस्टॉर्शन थेरीन, प्रिन्सिपल स्ट्रेन एनर्जी थेरीन, प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. ह्या ज्या थेरीज आहेत ना, ह्या 5 थेरी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. 5 थेरीचे डायग्राम्स माहिती असणं अपेक्षित आहे. डायग्राम्स, त्याच्या डायग्राम्स. ओके, त्यांचे इक्वेशन्स नसले तरी चालेल, पण त्यांचे कर्व ते माहिती तुम्हाला कंपल्सरी असणं अपेक्षित आहे. नंतर पुढे आहेच आपल्याला ॲज युज्युअल इथं शाफ्टचे डिझाईन, स्प्रिंगचे डिझाईन, गिअरचे डिझाईन, रोलिंग डिझाईन थोडी करतो आपण याच्यामध्ये. ह्या कंपाऊंड्सविषयी बेसिक लेवलची माहिती इथे एक्सपेक्टेड आहे. ओके, नंतर SN ग्राफ काय असतो, कर्व काय असतो त्याच्याविषयीची माहिती. ओके, नंतर इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये मात्र तुम्हाला आपल्या पोस्ट प्रोसेसेस ज्या आहेत, ही ट्रीटमेंट प्रोसेसेस तुम्हाला कंपल्सरी करावं लागणार आहेत. फेज डायग्राम्स तुम्हाला बघून घ्यावं लागणार आहे, FE3चे डायग्राम बघावं लागणार आहे. फेज कन्व्हर्जन्स त्याच्यामध्ये कसं होतं हे बघावं लागणार आहे. आणि मटेरियल्सचे जे सुरुवातीची FCC BCC जे काय असती भानगड, ही सगळी डिटेलमध्ये बघावं लागणार आहे तुम्हाला. ह्यात काही शंकाच नाही आहे. आपल्यासाठी एक प्रश्न तितके महत्त्वाचं तुम्ही समजू शकता. ज्यावेळेस विद्यार्थ्याचं सिलेक्शन काही कमीच्या पॉईंट्सवर राहत असतं, त्यावेळेस तुम्हाला समजतं आहे की त्याचं महत्त्व किती आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ॲज युज्युअल सर कास्टिंग करायचं का मला, सर वेल्डिंग करायचं का, फक्त बेसिक लेवलला करून घ्या की कास्टिंगचे टाईप्स कुठले आहेत, कास्टिंग कुठल्याचं केलं जातं, त्याच्यामध्ये असलेले रायझर काय असते, टर्मिनॉलॉजी जी आहे ना बेसिक लेवलची टर्मिनॉलॉजी. मात्र डिफेक्ट्स मात्र करा तुम्ही. वेल्डिंगमध्ये असलेले डिफेक्ट्स, कास्टिंगमध्ये असलेले डिफेक्ट्स, वेल्डिंगचे टाईप्स, कास्टिंगचे टाईप्स, वेल्डिंगचे ॲप्लिकेशन्स, कास्टिंगचे सुद्धा ॲप्लिकेशन्स. साम्य फार जास्त आहे. ऑर्नामेंट्स तयार करायचे आहेत, कुठली कास्टिंग वापरतो आपण, किंवा आपल्याला एक्झाम्पल टर्बो मशिनरीचे जे काही टर्बाईन्स असतात त्या टर्बाईनच्या ब्लेड्स बनवायच्यात, कुठली कास्टिंग वापरतो आपण.
या टाईपमध्ये, किंवा अशा 2 टाईपच्या मेटल एवढे थिकनेसचा मेटल आहे, 2 प्लेट्स आहेत, त्यांना जोडायचं आहे आपल्याला, सोल्डरिंग, ब्रेझिंग, त्याच्यामधलाच असलेला हा पार्ट आहे तो तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे, नावासहित करायचा आहे. ओके, बेसिक लेवललाच करायचं आहे. मग बाकीचं हे पावडर मेटलॉजी करायचं का, इंट्रोडक्टरी लेवलला करायचं आहे. मेटल फॉर्मिंग प्रोसेस करायच्यात का, 100% करायच्यात. कोल्ड आणि हॉट वर्किंग येस कंपल्सरी करायचं आहे. शीट मेटल वर्किंग करायचे का, करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा हे शेअरिंग, डीप ड्रॉईंग असतं, बेंडिंग असतं, ह्या शीट मेटल ऑपरेशन्समध्ये तुम्हाला करायचं आहे. ओके, तसंच मॅन्युफॅक्चरिंगचंच पार्ट असलेलं हे सिंगल पॉईंट कटिंग टूल, मल्टी पॉईंट कटिंग टूल, त्यांचे वेगवेगळे ऑब्लिक कटिंग असेल, ऑर्थोगोनल कटिंग असेल, शेपिंग असेल, हे टू लाईफचे इक्वेशन्स, त्यांचं थोडक्यामध्ये असलेले इकॉनॉमिक्स, सगळा कवर्ड पोर्शन आहे आपल्या ह्या 99 रुपीजच्या 999च्या कोर्समध्ये. 99मध्ये काय अवेलेबल आहे, 99मध्ये नोट्स अवेलेबल आहेत, पूर्णपणे ई नोट्स असतील ह्या. ओके, 99% म्हणा किंवा 99 रुपीज म्हणा, याच्यामध्ये सगळं. आणि 999च्या कोर्समध्ये ही सगळीच थेरी जशाच तशी अवेलेबल आहे. आता मेट्रोलॉजीमध्ये हा मेट्रोलॉजीचा सिलेबस तुम्ही मात्र बघून घ्याल. ही PDF मी टाकून देणार आहे आपल्या टेलिग्रामवरती आणि आपल्या ॲपवरती सुद्धा. कम्प्युटर इंटिग्रेटेडमध्ये बेसिक लेवलचं तुम्हाला कॅडकॅम बघून घ्यायचं आहे. प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, म्हणजे त्याला इंडस्ट्री इंजिनिअरिंग म्हणतो. याच्यामध्ये फोरकास्टिंग मॉडेल्स काय असतात, किंवा याच्यामध्ये सुद्धा सांगतो मी तुम्हाला वर्क मेथड्स आहेत बघा. ओके, वर्क मेथड्स आहेत, त्या तुम्हाला करायच्या आहेत बघा इंडस्ट्री इंजिनिअरिंगमधल्या. हा ऑलरेडी कवर्ड पोर्शन आहे आणि महत्त्वाचा पोर्शन आहे. वर्कच्या रिलेटेडचे सगळे कॉन्सेप्ट्स. टाईम अँड वर्क नावाचा एक टॉपिक आहे, तो तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. इथं तो आलेला नाही आहे, पण त्याला दुसऱ्या PPTमध्ये टाकलेला आहे आणि तीच PPT तुम्हाला टेलिग्राममध्ये टाकलेली आहे. टाईम अँड वर्क नावाचा टॉपिक तुम्हाला कंपल्सरी करावा लागणार आहे. नंतर काही प्रमाणामध्ये असले ह्याचे फोरकास्टिंग मॉड्यूल्स असतील, ॲग्रिगेट प्रोडक्शन प्लॅनिंग असेल, शेड्यूलमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज असणार, हे MRP असणार, ERP असणार, MRP2 असणार, त्यांचे फुल फॉर्म्स, MRPमुळे फायदे कुठले होतात, MRP असते काय एक्झॅक्टली, हे बघावं लागेल तुम्हाला. इन्व्हेंटरी कंट्रोल्स, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेंटरीचा कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं आहे. ओके, त्या ऑर्गनायझेशनचा कॅपिटल अननेसरी होल्ड केला जातो, जागा होल्ड केली जाते, कधी कालांतराने इन्व्हेंटरी खराब होऊ शकते. म्हणजे इन्व्हेंटरीचा कंट्रोल वेगळ्या आय थिंक आपल्याला फोरकास्टिंग करायची, इन्व्हेंटरी कंट्रोल फार महत्त्वाचं ठरतं. बऱ्याचशा कामासाठी ह्या इन्व्हेंटरी कंट्रोलला वापरलं जातं आणि तो त्याचा कंट्रोल असणं अपेक्षित आहे. आता पाईप फिटिंग तुम्हाला बेसिक लेवलला करायची बघा विद्यार्थी मित्रांनो. हा आपला सिलेबस मी डिफाईन केला आहे. ओके, आता बोलल्याप्रमाणे या सिलेबसला तुम्हाला जे पॅरामीटर्स याच्यामध्ये दिले ते कमीत कमी तेवढे करायचे, तुम्हाला कमीत कमी करायचे आहेत. आत्ता बोलल्याप्रमाणे इंडस्ट्री इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग असेल, थर्मल सायन्स असेल, आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगचं येणार, सगळंच येणार. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा ॲटोमेशनचा CNC मशीनच्या रिलेटेडचा पार्टसुद्धा करायचा आहे. CNC मशीन्स हे ॲटोमेशनमध्ये येतात आणि ॲटोमेशनचा हा पार्ट आहे तो तुम्हाला विचारला जाणार. इत्यादीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. सेल्फ स्टडी करायचा, सेल्फ स्टडी करा. नोट्स हवेत आपल्या एक्झाम स्टडीच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल केल्या जातील आणि अवेलेबल झालेल्या आहेत. आता डिस्पॅचिंग सुरू आहे. कोर्सची मदत घ्यायची असेल, कोर्सची मदत घ्या तुम्ही. फक्त 999 हा कोर्स आहे. आणखी तुम्हाला काय जी मदत हवी असेल, टेस्ट सिरीजसुद्धा फार माफक किमतीमध्ये 99मध्ये अवेलेबल आहेत. एक्झाम स्टडी ॲपला डाउनलोड करायचं, डेमो कंटेंट बघायचं, त्यानंतरच तुम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवा. ओके, ते तुम्ही ठरवा. एकदम माफक दरामध्ये हा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल केला आहे आपण. मात्र याच्यामध्ये सुद्धा रिजनिंगचे लेक्चर्स आपले त्यात अपडेट आहेत. आणखी सुद्धा रिजनिंगचे लेक्चर्स तुमचे होणार आहेत आणि इतर सुद्धा लाईव्ह सेशन्स आपल्या यूट्यूबवरती सुद्धा आणि ह्या कोर्समध्ये सुद्धा सातत्याने इथून पुढे होत आहेत बघा. आणखी जर काही क्वेरी असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला AE आणि JEE बनण्यामध्ये आम्हाला जेवढं काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल तेवढं आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार. एकदम आपण म्हणू शकतो ना नफा ना तोटा या बेसिसवरती आपण करत आहोत सध्या तरी. सगळं काही सिस्टम्स तुम्ही बघितलं असेल तर क्वालिटी तुम्ही चेक करा, मुलांकडनं फीडबॅक्स घेऊ शकता. जे काही अडचणी असतील याच्यापेक्षाही आपला क्लास घ्या की नका घ्या, याच्यापेक्षा आणखी काही वेगळ्या अडचणी असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.